रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण एक अशी परंपरा जाणून घेणार आहोत जी फक्त परंपरा नाही तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, भावनेचा आणि भक्तीच्या सागराचा भाग आहे. विठोबा दर्शनाची परंपरा आणि आषाढी एकादशीचं अनमोल महत्त्व. विठ्ठल दर्शनाची परंपरा. प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारतातून लाखो वारकरी आपल्या पायावर पंढरपूरची वारी करायला निघतात. वारकरी चालत चालत टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात पंढरीच्या विठ्ठल दर्शनासाठी जातात. हे दर्शन म्हणजे केवळ देवदर्शन नाही तर आत्म्याचं परमात्म्याशी विलन आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ या सगळ्या संतांनी विठोबाशी एक नातं जोडलं, भक्तीचं, प्रेमाचं आणि समर्पणाचं. आषाढी एकादशीचं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व. आषाढी एकादशी ही फक्त एक तिथी नाही, ती भक्तीचा, उपासनेचा आणि शुद्ध आत्म्याचा उत्सव आहे. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मास या 4 महिन्याच्या आध्यात्मिक तपश्चर्येची सुरुवात होते. या काळात भक्त उपवास करतात, व्रत पाळतात, नामस्मरण करतात आणि मन, वाणी, कृती या तिन्ही पातळ्यांवर संयम ठेवतात. इतिहास सांगतो की संत नामदेव, संत तुकाराम आणि अनेक संतांनी या एकादशीला विशेष महत्त्व दिलं, कारण त्यांना वाटत होतं की याच दिवशी भगवंत स्वतः आपल्या भक्तांना अनुभव देतात. पंढरपूरमध्ये या दिवशी लाखो लोक दर्शनासाठी जातात. मंदिर सजतं, चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा महासागर लोटतो. तो एक क्षण असतो जिथे भक्त आणि देव यांचं नातं संपूर्ण जग विसरून फक्त भावनेत गुंततं. वारीचा आणि विठ्ठल दर्शनाचा अनुभव. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, वारी म्हणजे भक्तीचा प्रवास. शरीर थकून जातं पण मन भरून येतं. पंढरपूरच्या मंदिरात चंद्रभागेच्या तीरी देवनामाचा गजर, विठ्ठलाच्या चरणी भाविकांचा सागर. त्या काळ्या दगडात विठोबाचं रूप असतं, पण भक्तांच्या डोळ्यात तो आपल्या जीवनाचा आधार असतो. आजच्या काळात वारी आणि आषाढी एकादशीचं महत्त्व काय? तर आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा विसरतो, ते म्हणजे शांतता, संयम आणि श्रद्धा. पण आषाढी एकादशीचं दर्शन आपल्याला पुन्हा आठवण करून देतं की देव कुठेतरी नाही, तो आपल्या मनात आहे. विठ्ठल म्हणजे प्रेम, संयम आणि निस्वार्थ भक्ती, आणि ही परंपरा आपल्या संस्कृतीचा जिवंत श्वास आहे. आषाढी एकादशी म्हणजे एक संधी आहे स्वतःला थांबवायची, स्वतःकडे पाहायची आणि देवाच्या नामात शांती आणि समाधान शोधायची. तर मित्रांनो, विठोबा दर्शनाची ही परंपरा आजही तितकीच पवित्र आहे जशी संतांच्या काळात होती. आपण सुद्धा आपल्या मनाच्या मंदिरात विठोबाची प्रतिमा सजवूया, त्यांचं नामस्मरण करूया आणि आपलं जीवन शांत, समृद्ध आणि भक्तिमय बनवूया. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या आणि पंढरपूरच्या वारीच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.